मित्रांनो नमस्कार. मी शिवकुमार गोंधळे, पाहतोय आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे दिवाळी सुरू होते. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आगोती नंबर या गावामध्ये आतापर्यंत जी मुलं अधिकारी झाली, जी डॉक्टर झाले, जी IT इंजिनियर झाली, जी चांगल्या पदावर गेली, आणि खरं तर महत्वाचं म्हणजे जे हालाकीच्या परिस्थितीतून आर्थिक अडचणीतून ह्या मुलांनी अभ्यास केला, आई वडिलांनी त्यांना पाठबळ दिलं, काबाड कष्ट केल्याने पाठबळ दिलं, आणि अशा साऱ्या परिस्थितीतून मुलं मोठ्या पदावर गेलेत. काही मुलं अमेरिकेला गेली, काही राज्याच्या बाहेर गेली, काही देशाच्या बाहेर गेली, काही जिल्ह्यामध्ये आहेत, पण चांगल्या पदावर आहेत, चांगलं काम करतायत. आणि हे सारं ते करत असताना त्यांनी जे भोगलं कष्ट केलं आणि कुठेतरी ह्या मातीचं नाव उंचावलं, म्हणून कुठेतरी आपला उतराई व्हायचंय, म्हणून आपण हा 21 तारखेला कार्यक्रम आयोजित केला आहे. भीमाकाठचे माणिक मोती सन्मान, अभिमान आगोतीच्या मातीचा सन्मान भूमिपुत्रांचा, भूमिकन्यांचा, असं त्या कार्यक्रमाचं टायटल आहे. आणि म्हणून मी खरं तर आव्हान करण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे की आगोतीकरांनी सर्वांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय. आणि खरं तर आपल्याच गावाची लेकरं आहेत, म्हणून ह्या गावाच्या वतीनं हा सन्मान व्हावा लागतो. प्रत्येक गावात अशा मुलांचा सन्मान केला जातो, परंतु आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीनं हा कार्यक्रम घेतोय. इंदापूर तालुक्यामध्ये कुठल्याही ग्रामीण भागात असा कार्यक्रम झालेला नाही, असं आपण आपल्या मुलांच्या सन्मानाचा कार्यक्रम घेतोय. लेकरं आपलीच आहेत, सर्वांची आहेत, या मातीतली लेकरं आहेत. आणि म्हणून ज्यांची लेकरं ह्यामध्ये नाहीत, म्हणजे लहान मुलं आहेत आता, त्यांनी सुद्धा ह्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. का तर खरं तर माझ्या सदिच्छा आहेत की ती सुद्धा जी लहान मुलं येतात ती सुद्धा अशीच पुढे शिकून अधिकारी व्हावीत. आणि हा कार्यक्रम पाहून त्या मुलांना सुद्धा वाटलं पाहिजे की आपण सुद्धा असा अभ्यास करून अधिकारी होईल, आपली सुद्धा अशीच मिरवणूक निघल, आणि कुठेतरी आपलं भविष्य उंचावर, भविष्य उज्ज्वल होईल, आई वडिलांचं होईल, आपलं होईल. या सर्व एका हेतून आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि म्हणून मी आगोतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतोय की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचंय. वयस्कर आजोबांनी, तरुण बंधू भगिनींनी, लहान मुलांनी, सर्वांनी ह्या कार्यक्रमात सहभागी व्हावं. कार्यक्रमाचं स्वरूप आहे की 21 तारखेला सकाळी, म्हणजे मंगळवारी, लक्ष्मीपूजना दिवशी सकाळी 10 वाजता मिरवणूक तिथून आपल्या गावातल्या निलगिरी पासून तिथून मिरवणूक निघेल. आणि मिरवणुकीचं स्वरूप असं असेल की पुढं प्रतिष्ठित आपल्या गावातली काही वयस्कर माणसं पुढे असतील, त्याच्या मागे हत्ती असेल, हत्तीच्या मागे उंट असतील, उंटाच्या मागे घोडे असतील, घोड्याच्या मागे लेझिम पथक असेल, त्याच्या मागे मुलींचा रथ असेल, त्याच्या मागे मुलांचा रथ असेल, त्याच्या पाठीमागे गावातले नागरिक बंधू भगिनी सारे असतील. अशी पद्धतीची एक मिरवणूक घेऊन आपण त्या गावाच्या वरल्याकडपासून शाळेपर्यंत जाणार आहोत. आणि शाळेच्या मैदानात एक मोठा शामियाना आपण उभा केलेला आहे, मोठा मंडप उभा केलेला आहे. त्या मंडपामध्ये हा रथ तिथं पोहोचेल आणि तिथून मुलं त्या स्टेजवर स्थानापन्न होतील. त्या कार्यक्रमासाठी, या मुलांचा सत्कार सन्मान करण्यासाठी इंदापूर तालुक्यातले सर्वच पक्षाचे प्रतिष्ठित नेते मंडळी, पक्षाचे नेते मंडळी, प्रतिष्ठित लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते हा सन्मान होईल. आणि सन्मान अशा पद्धतीने आहे की सूत्रसंचालकाच्या सूचनेनुसार अगोदर दीपप्रज्वलन होईल, त्याच्यानंतर मान्यवरांचे सत्कार होतील, प्रस्ताविक भाषण होईल, सत्कार मूर्तींचे मान्यवरांची मनोगत होतील, सत्कार होतील, सत्कार मूर्तीचं मनोगत होईल, आणि मान्यवरांचं शेवट जे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील त्यांचं शेवटी भाषण होईल, आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होईल. असं या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. हे कार्यक्रम सर्वांनी, आगोतीकरांनी सर्वांनी पार पाडायचा आहे, व्यवस्थित पार पाडायचा आहे. आणि या मुलांना आपल्याला ऊर्जा द्यायची आहे. आणि ही काम करणारी मुलं, त्यांचं उतराई व्हायचंय, त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की बाबा कुठतरी गावाशी आमची नाळ आता राहिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी नवी पिढी येणार आहे त्या पिढीने हा आदर्श घेऊन अभ्यास करून अनेक असे आपल्या गावात अधिकारी झाले पाहिजेत. हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. म्हणून कार्यक्रमाचं स्वरूप आपल्या लक्षात आलं असेल. सर्वांनी हा कार्यक्रमाला उपस्थित राहायचंय. पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज. धन्यवाद.